काल 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 काय शिकले ह्याच्यावर थोडं तुम्हाला मी रिव्हिजन सांगतो. म्हणजे रिव्हिजन टाइप मध्ये तुम्हाला काल काय घेतलं होतं. म्हणजे आपण काल हे बघा, तर आपण सुरुवात केली ती डेल्टा. डेल्टा म्हणजे काय? डिस्क्रिमेंट. डेल्टा म्हणजे डिस्क्रिमेंट म्हणजे डेल्टा म्हणजे तर आपण मराठीतून म्हणतो विवेचक. म्हणजे त्याची किंमत फॉर्म्युला काय होता? b² - 4ac. जर आपण हे फाइंड केलं, समजा ते इक्वेशन आधी कशात पाहिजे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0. ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन असते. नंतर आपण कशाच्या किमती लिहितो? a b c च्या. a b c च्या किमती लिहिल्यानंतर आपण काय करतो? बरोबर आहे, डेल्टा = b² - 4ac. जर डेल्टाची किंमत डेल्टा = समजा ग्रेटर दॅन 0, म्हणजे याचा अर्थ काय होतो? 0 पेक्षा जर मोठी संख्या आली, म्हणजे x y 2 3 4 5 15 कितीही संख्या आली फक्त 0 पेक्षा मोठी, तर तेव्हा कसे रूट कसे असते? रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. अनइक्वल म्हणजे एवढं लक्षात ठेवा की डेल्टाची किंमत कशी पाहिजे? 0 पेक्षा मोठी, तेव्हा रूट कसे असते? रिअल अँड अनइक्वल. समजा सपोज डेल्टाची किंमत जर काय आली, समजा डेल्टाची किंमत समजा मायनस मध्ये आली. कशामध्ये आली? मायनस मध्ये. समजा डेल्टाची किंमत आली लेस दॅन 0, म्हणजे -1 -2 -3, तर रूट कसं असते? नॉट रिअल. काय म्हणतो? रूट आर नॉट रिअल. आणि जेव्हा जर डेल्टाची किंमत डेल्टा = 0 आलं, म्हणजे डेल्टा बरोबर किती आलं? 0, तर रूट कसे असते? रिअल अँड इक्वल. बघा नावातच आहे. आणखी एक शॉर्टकट सांगतो. डेल्टा इक्वल म्हणतो का? मग रूट कसे असतात? रिअल अँड इक्वल. एवढं लक्षात ठेवा. जर 0 पेक्षा मोठा आला तर रिअल अँड अनइक्वल. हे गोष्टी 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्याकडे पुस्तक असते, तुम्ही पुस्तकात बघू शकता. त्या पुस्तकामधून तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत्या. मराठी वाल्याला मी इथं कालच लिहून दिलं, असं वास्तव संख्या, वास्तव मूळ आहेत का नाही ते सर्व तुम्ही जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना मी काळजीपूर्वक जवळ पुस्तक ठेवा. आणि बरेच विद्यार्थी होमवर्क करून पाठवत नाहीत, तर बरेच विद्यार्थ्यांना होमवर्क करून पाठवा. मी तरी तुम्हाला सगळ्यांना कॉल करणार आहे. तर बघा, हे डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी, 0 पेक्षा लहान असेल. लहान म्हणजे -1 -2 -3 -5 मायनस मध्ये अप टू द मायनस. तर तेव्हा काय म्हणतात ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण याच्यानंतर एक इक्वेशन पाहिलं होतं. नंतर अल्फा प्लस बीटा इक्वल टू किमती असतात. अल्फा प्लस बीटा इक्वल टू फॉर्म्युला असते, मी दिलं तुम्हाला. अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b/a आणि अल्फा * बीटा इक्वल टू c/a. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि जेव्हा रूट मध्ये नंतर बघा, नंतर काय समजा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या आपण नंतर ते पॉइंट झाला. पुन्हा नंतर आपण काय पाहिजे? टू ऑप्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन नंतर अल्फा प्लस बीटा म्हणजे प्रोडक्ट ऍडिशन ऑफ रूट. ऍडिशन ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे ऍडिशन ऑफ रूट हे एक फॉर्म्युला बघितला तुम्ही. x² - अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. म्हणजे ह्याला म्हणतात ऍडिशन ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, ऍडिशन म्हणजे बेरीज. म्हणजे काल गोष्टी आपण बघितल्या. कालच्या लेक्चर मध्ये जर कोणाला काही समजलं नसेल तर काल थोडा आपला प्रॉब्लेम होता नेटवर्कच्या बाबतीत थोडं, तर त्याच्यामुळे जर कोणाला काही आवाज क्लिअर येत नसेल तर मी कालच्या लेक्चर मध्ये आज तुम्हाला सुरुवातीला रिव्हिजन केलेलं आहे. रिव्हिजन काय केलंय? विवेचकाचे 3 रूट. विवेचकाचे डेल्टा बरोबर 0 असेल, म्हणजे डेल्टा बरोबर 0 असेल किंवा डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी असेल किंवा 0 पेक्षा लहान असेल तर तेव्हा रूट कसे असतील ते तुम्हाला सर्व सांगितलंय. नंतर अल्फा प्लस बीटा इक्वल काय फॉर्म्युला असते? अल्फा * बीटा बरोबर काय असते. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा रूटची ऍडिशन आणि प्रोडक्ट येते तेव्हा फॉर्म्युला असते. ते फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. x² - ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस अल्फा * बीटा इक्वल टू 0. मग हे सर्व आपल्या कालच्या रिव्हिजन मध्ये झालं. तर तुम्हाला नंतर बघा, आता नंतरच्या समजा थर्ड क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला दिलता. तर थर्ड क्वेश्चन मध्ये एखादा जर एक्झाम्पल घ्यायचं असेल, थर्ड क्वेश्चन काय बघा. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर ऑफ द रूट म्हणजे त्या जे काही इक्वेशन आहेत
इक्वेशनचं रूट कसे येतं तर ते आपला असा क्वेश्चन दिला तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये असा होता मी एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला तरी x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल टू 0 मग आपण आता त्याला काय करत होतो कंपेअरिंग मग आता इथं वाक्य लिहित होतो x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल टू 0 कंपेअरिंग काय करत होतो इथं कंपेअरिंग which equation ax square plus bx plus c equal to 0 करा a इथं कंपेअर करा a ची किंमत a equal to 1 b equal to सांगा -4 आणि c equal to 4 झालं मग आता डेल्टाचा फॉर्म्युला वापरत होतो डेल्टा इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac पहा इकडे सगळ्यांना समजत आहे तर बघा b ची किंमत किती -4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे 1 इंटू c किती आहे 4 करा मायनस चा निगेटिव्ह काय होत असते पॉझिटिव्ह म्हणजे मायनस मायनस प्लस मायनस एवढी निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय होत असते पॉझिटिव्ह 4 16 4 चा स्क्वेअर 16 इथं बघा 4 1 चा 4 4 4 चा 16 तर डेल्टा इक्वल टू किती आलं 0 मग डेल्टाची किंमत 0 आली आपण रूट कसे देतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती तर काय देतो सांगा तुम्ही खाली वाक्य काय लिहितो रूट आर रियल अँड इक्वल एवढं लक्षात ठेवा रूट आर रियल अँड इक्वल मग असं वाक्य लिहा द रूट आर रियल अँड इक्वल हे तुम्हाला मी हे सांगितलं तुम्हाला हे काल इथपर्यंत तुम्हाला सर्व विद्यार्थी येते फक्त डेल्टाची किंमत 0 आली तर काय लिहायचं रूट रियल अँड इक्वल जर डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी आली तर रियल अँड अनइक्वल जर डेल्टाची किंमत निगेटिव्ह मध्ये आली तर काय लिहायचं नॉट रियल म्हणजे रूट काय नसतात तिथं रूट रियल नसतात मग असं जर त्या तीन गोष्टी लक्षात ठेवा दोन तुम्ही होमवर्कला आणखी करा मला अशा अपेक्षा तुम्ही करता तर आज आपण फोर्थ क्वेश्चनला सुरुवात करू फोर्थ क्वेश्चन काय तर त्याच्यासाठी आपण आज सुरुवात करू बघा आलं सर्वांना लक्षात तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर सुरू केलेला आपला फर्स्ट चॅप्टर सुरू होऊन आपल्या फर्स्ट चॅप्टर वर एक मी तुमची एग्जाम घेणार आहे तरी ती आता एग्जाम समजा तुमची येत्या 5 तारखेला आज कोणावर आहे समजा येत्या 5 तारखेला तुमची क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा आपला फर्स्ट चॅप्टर काय फर्स्ट चॅप्टर काय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टर आपल्या येत्या 5 तारखेला 25 मार्च ची एग्जाम होणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी हे नोट्स किंवा सर्व विद्यार्थ्यांनी टिप काय असेल ते आपण लिहून ठेवा की 5 जुलैला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण या चॅप्टर आपली एग्जाम होणार आहे तर आज आपण फोर्थ क्वेश्चनला सुरुवात करू बघा आता फोर्थ क्वेश्चन काय फोर्थ क्वेश्चन असा क्वेश्चन आहे फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट ऑफ द गिवन बिलो मग आता काय करायचंय खाली रूट दिलेले आहेत काय दिले रूट दिले त्या रूट पासून काय तयार करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे एकदम सोपं आहे फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या बघा आता आपल्याला सुरुवातीला रूट दिले मग आता पहा फर्स्ट क्वेश्चन काय आहे क्वेश्चन सर्वांच्या लक्षात आला क्वेश्चन काय आहे फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट ऑफ द गिवन बिलो म्हणजे खाली काय दिले तर रूट दिले काय दिले तर रूट दिले आणि त्यापासून तुम्हाला काय तयार करायचंय इक्वेशन दिले मग दोन रूट दिलेत एक अल्फा मानून एक बीटा मानून तर आता फर्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण चला फर्स्ट प्रॉब्लेम काय 0 and 4 क्वेश्चन लक्षात आला मी आता डबल क्वेश्चन वाटतो द रूट ऑफ द काय क्वेश्चन फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट ऑफ द गिवन बिलो म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला की आपल्याला काय ते मूळ दिलेत आणि काय तयार करायचंय वर्ग समीकरण तयार करायचे मग आपण एकाला अल्फा मानू एकाला बीटा मानू तर बघा लक्ष द्या लेट समजा म्हणजे सपोज लेट अल्फा इक्वल टू 0 बीटा इक्वल टू 4 पण माहिती तुम्हाला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं म्हणलं तर अल्फा एकदा ऍडिशन असते एकदा काय असते प्रोडक्ट असते मग आता आपण काय करू अल्फा प्लस बीटाची किंमत काढू समजा अल्फा प्लस बीटा इक्वल टू 0 अल्फाची किंमत काय 0 प्लस 4 इक्वल टू 4 आणि आता काय करायचं अल्फा इंटू बीटा अल्फा काय 0 into 4 0 into 4 0 अल्फा प्लस बीटा माहित झालं अल्फा इंटू बीटा माहित झालं आपला फॉर्म्युला माहिती आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आता खाली लिहा द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक
इक्वेशन, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर्म्युला माहिती सगळ्यांना. फॉर्म्युला बघा काय आहे, पुस्तकात तुम्हाला मी लिहून दिलता. x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस अल्फा इंटू बीटा. बघा हे कालच्या लेक्चर मध्ये फॉर्म्युला झाला तुमच्या पुस्तकात बी आहे पेज नंबर वर 48 पेज नंबर फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युला फक्त आपल्याला किमती ठेवायच्यात. बघा मी डबल एकदा सांगतो, आपल्याला फक्त वर असं म्हणलंय की दोन रूट दिलेत, त्या रूट पासून काय तयार करावं म्हणते क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याचा जनरल फॉर्म काय असते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग त्याच्या टाइप मध्ये बघा आता x स्क्वेअर ला x स्क्वेअर इथे व्हॉट इज देयर 4, x स्क्वेअर ला x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 4. मग करायला ब्रॅकेट 4 ब्रॅकेटच्या बाहेर x अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4 0 इक्वल टू 0. मग बघा आता x स्क्वेअर 4 into x 4x plus 0 equal to 0. It is a quadratic equation. म्हणजे quadratic equation आहे का? आहे, कारण याचा पॉवर किती आहे 2 आहे. मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2. व्हेरिएबल काय एकच x आहे ना, तर दुसरा आहे म्हणजे काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सेकंड भाग पुन्हा खाली वाक्य लिहू शकतात, इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्या इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असं वाक्य लिहू शकतात खाली. बरोबर आहे. तर बघा आता हे झाला फर्स्ट. सेकंड काय दिलं आपल्याला 3, -10. बघा 3 and -10 हे एकदम महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आयएमपी हे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने बोर्डाला येऊ शकतो. आणि विशेष तुम्हाला सांगायचं झालं तर एक सूचना सर्व विद्यार्थ्यांना का की कारण बोर्डाने 20 ते 25% सिलेबस कमी करण्याचा 10वीचा आणि 12वीचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्यात मॅथ आणि सायन्स विषय वगळलाय. म्हणून तुम्ही असं समजू नका सिलेबस जरी कमी केला तर बघा मॅथ विषयाचा आणि सायन्स विषयाचा का सिलेबस कमी केला नसेल, याचं एकमेव कारण की 11वी 12वी साठी हे लागणार आहे. बघा 11वीला नंतर तुम्ही सायन्सला जा, तुम्हाला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आहे. तुम्ही कुठं 11वीला गेला तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आहे. कोणत्या चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्हाला नंबर माहित पाहिजे, नॅचरल नंबर, होल नंबर, प्राइम नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, रियल नंबर, इंटिजर नंबर. हे जर तुम्हाला माहित नसेल हे कुठे 9वी 10वीला, हे जर तुम्हाला येत नसेल तर मग पुढचा काय उपयोग आहे का, काय येणार आहे का नाही. मग तुम्ही बोर्डाच्या परीक्षा देखील कॅन्सल होत्या 10वीच्या, त्याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतः अभ्यास करा. अभ्यास केलेला कधी वाया जाणार नाही. समजा तुम्ही म्हणालात आमचं समजा आता कोरोनाचं संकट वाढतच गेलं, वरचीवर समजा शाळा सुरू झाल्या आम्ही 10वीला असंच आम्हाला सरकारनं पास केलं, पण तुम्ही 11वीला गेला तुम्ही तसं मागे राहणार. दुसऱ्यापेक्षा तुम्हाला जर काहीतरी वेगळं करायचं असेल, बघा आज बघा ह्या जगात किती लोक आहेत, किती लोकसंख्या आपली 130 ते 125 कोटी लोकसंख्या एवढा भारत देशाची. तर त्याच्यामध्ये बघा आपल्या आता काही जण बऱ्याच लोकांना काही जणांचं नाव माहिती. तुम्हाला एक्झाम्पल कोणाचं घ्या, आता सचिन तेंडुलकरलाच का लोक ओळखतात, विराट कोहलीलाच का लोक ओळखतात, एपीजे अब्दुल कलामलाच का ओळखतात, त्यानं काहीतरी वेगळं केलेलं असतंय. विश्वास नागरे पाटलांचं नाव सांगितलं की सर्वांना ओळखतात हे कोण आहेत. आणि आपल्या तुपलं नाव सांगा बरं, आपलं एखाद्याचं नाव सांगा बरं, ओळखत आहे का कोण आपल्याला नाही. लय कोण गाव तालुक्यातले 4 लोक, जिल्ह्यातले 4 लोक ओळखते, ह्याच्या पलीकडे आपल्याला कोणी ओळखत नाही. म्हणून जर तुम्हाला जर काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी वेगळं बनायचं असेल तर काहीतरी तुम्हाला वेगळं करावंच लागेल. त्याच्यामुळे अभ्यासात कमी पडू नका. काही बी संकट येऊ द्या, अभ्यासाला तुम्ही कमी पडणार. अभ्यास तुमचा कंटिन्यू सुरू ठेवा आणि एवढंच लक्षात ठेवायचं की अभ्यास केलेला तुमचा कधीच वाया जाणार नाही, ते तुमचा कधी ना कधी फायदा होणार. आज मुलांच्या किंवा पालकांच्या मनात काय विचार आहेत, शाळा सुरू नाहीत, सगळे मुलं घरी बसले आहेत, अभ्यास करून काय होणार आहे आपलं, असं विचार आहे. पण तुम्ही करा ना अभ्यास करा. किती 1-2 जरी तुम्ही 2-4 तास जरी खूप झाला अभ्यास करा, ह्या टायमाला जर तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 किंवा 3 तास जरी तुम्ही स्टडी केली तर भरपूर झालं. तर मग ह्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. मी जे काय सांगतो ते सर्वांना, मला काय इथं एवढं तुम्हाला तळमळीने शिकवायचंय. तुम्ही जर घरी जर बघत नसला किंवा बरेच जण विद्यार्थी होमवर्क करून पाठवत नसेल तर ह्याचा अर्थ मी त्यांना पाठवायची गरज नाही. मग मी हे 5 तारखेपर्यंत तुम्हाला सर्वांना पाठवणार आहे. त्याच्या पुढे जे करतील, जे अभ्यास करतील मी त्यांनाच पाठवणार. तर मग सर्वांना लक्षात द्या, सर्व विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक अभ्यास करा.
की तुमचा अभ्यास केला कधी वाया जाणार नाही. आज आपला एक चॅप्टर संपून दुसरा चॅप्टर संपत आला, लास्ट एक्सरसाइज सुरू आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना लक्ष द्या व्यवस्थित. चला बघा, तर आता एक झालं. सेकंड प्रॉब्लेम 3 आणि -4 दिले. मग लेट मानायला याच्यासारखंच लेट बघा अल्फा इक्वल टू सांगा, अल्फा इक्वल टू 3 आणि बीटा इक्वल टू -10. मग फॉर्म्युला वापरा अल्फा प्लस बीटा बघा 3 प्लस -10 आहे. काय करा ब्रॅकेट बघा 3 ला 3 प्लस मायनस करा, वेगवेगळे चिन्ह वजाबाकी करा, मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. -7 आलं -7. मग एवढं लक्षात ठेवा. तर बघा आता ह्याच्यानंतर बघा अल्फा प्लस बीटा आलं. अल्फा इंटू बीटा असते, अल्फा इंटू बीटा बघा म्हणजे मल्टिप्लाय करा, गुणाकार करा. अल्फा काय 3 इंटू -10 काय 30 प्लस -30. मग झालं इथं वाक्य लिहा द रिक्वायर्ड, असं वाक्य लिहा द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. मग लगेच फॉर्म्युला काय x² मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. x² ला x² अल्फा प्लस बीटा काय अल्फा प्लस बीटा -7 त्याला -7 ब्रॅकेटच्या बाहेर x अल्फा इंटू बीटा -30 इक्वल टू 0. बघा आता मग x² ला x² मायनस प्लस 7x प्लस -30 इक्वल टू 0. आपण तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्याला सांगू शकते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे का? ऑलरेडी ह्याचा मॅक्सिमम इंडेक्स मॅक्सिमम पॉवर किती आला 2. व्हेरिएबल काय x एकच आहे, बरोबर आहे. मग इथं खाली वाक्य लिहा is the required quadratic equation. असं is the required quadratic equation. बरोबर आहे. सर्वांच्या आलं लक्षात? तर सर्वांनी हे व्यवस्थित लिहून घ्या. त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. पहा याच्यानंतर थर्ड क्वेश्चन. पहा थर्ड काय सांगा, लक्ष द्या व्यवस्थित, काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष द्या. बघा याच्यानंतर थर्ड असं दिलाय 1/2 आणि 1/2 1/2 कॉमा 1/2. लक्ष द्या व्यवस्थित 1/2 आणि -1/2 सॉरी -1/2. मग अल्फाची किंमत 1/2 आणि बीटाची किंमत -1/2. मग आता अल्फा प्लस बीटा 1/2 प्लस ब्रॅकेट मध्ये काय येणार बीटाची किंमत मायनस आहे -1/2. बघा इथे करा कॅल्क्युलेशन 1/2 प्लस मायनस प्लस 1/2 -1/2 0. मग अल्फा प्लस बीटा काय आलं 0. अल्फा प्लस बीटा 0. अल्फा प्लस बीटा काय आलं 0. अल्फा इंटू बीटा म्हणजे 1/2 इंटू -1/2 गुणाकारात समोरासमोर गुणाकार 1 इंटू 1 प्लस मायनस 2 इंटू 2 किती 4. मग अल्फा इंटू बीटा किती आलं जरी तुम्हाला इथलं अक्षर जर बोर्डवर दिसत नसेल तर माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. तुम्ही सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्या. पहा 1/2 इंटू -1/2 -1/4. वाक्य लिहा द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. फॉर्म्युला कोणता राहणार तोच x² मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग बघा आता x² मायनस अल्फा प्लस बीटा 0 ब्रॅकेटच्या बाहेर x अल्फा इंटू बीटा -1/4 तर -1/4 इक्वल टू 0. मग आता इथे बघा x² हे पूर्ण काय होणार 0x असं लिहिलं तरी चालतंय. 0x प्लस मायनस 1/4 हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर आहे. मग बघा आता ह्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन किंवा हे जरी नाही लिहिले तरी तुम्ही बरोबर आहे तुमचं तुम्ही असं लिहू शकता x² -1/4 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आलं लक्षात सर्वांच्या. तर ह्याच्यानंतर आता 4 नंबर बघा लिहून घ्या तो सर्वांनी.
चला फोर्थ क्वेश्चन ला सुरुवात करू. फोर्थ नंबरचा क्वेश्चन. फोर नंबर काय दिले एक किंमत बघू आपण आता. काय दिली आहे 2 मायनस रूट 5 2 मायनस रूट 5 आणि एक दिली आहे 2 प्लस रूट 5. बघा लक्ष द्या व्यवस्थित रूट मध्ये आले फक्त एवढं लक्ष ठेवा. मग अल्फा इक्वल टू काय करू आपण 2 मायनस रूट 5 आणि अल्फा प्लस बीटा इक्वल 2 प्लस रूट 5. मग बघा आता अल्फा प्लस बीटा मग 2 आता लक्ष द्या 2 मायनस रूट 2 प्लस रूट 5 प्लस रूट 5 मायनस रूट 5 कॅन्सल 2 2 किती झाले 2 प्लस 2 4. आता इनटू म्हणलंय मग अल्फाची किंमत काय आहे बघा इथं 2 मायनस रूट 5 इनटू 2 प्लस रूट 5. तुम्हाला काय आठवायले का हा तुमच्या लक्षात येईल बघा इथं फॉर्म्युला वापरू शकतात a मायनस b a प्लस b. काय असते फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला बघा किती बेसिक गोष्टी तुम्ही हा कधीपासून शिकत आहात 6वी पासून किंवा 7वी पासून. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a प्लस b a मायनस b. मग आता बघा हे a मान ह्याला b हे a b a मायनस b a प्लस b. काय असते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हे काय आपला 2 2 चा स्क्वेअर मायनस कुठलं मायनस फॉर्म्युल्यातलं मायनस b काय रूट ऑफ मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 मायनस रूट 5 चा स्क्वेअर 5. हे 2p आणि छत्री कॅन्सल किती येते -1. मग बघा आता अल्फा इंटू बीटा किती आलं -1. मग आता फक्त काय किंमत ठेवायच्या फॉर्म्युल्यात. बघा इथे खाली वाक्य काय लिहायचं हे बघा हे वाक्य लिहायचं द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याच्या खाली नंतर हे वाक्य लिहायचं काय लिहायचं द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. मग खाली फॉर्म्युला काय x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग आता ह्याच्यात किमती ठेवा फक्त. बघा आता ठेवा किमती. मग x स्क्वेअर ला बघा लक्ष द्या x स्क्वेअर ला x स्क्वेअर अल्फा प्लस बीटा काय अल्फा प्लस बीटा 4 ब्रॅकेटच्या बाहेर x अल्फा इंटू बीटा -1 इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस -1 इक्वल टू 0. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. झालं सर. तर पहा 5 नंबरचा क्वेश्चन काय सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल. डबल म्हणजे काय दुप्पट. पहा तुम्हाला प्रॉब्लेम लिहायची गरज नाही पुस्तक जर समोर असले तर बघा सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार. हे लक्षात ठेवा मराठी जे मीडियम वाले त्यांच्यासाठी बी. आणि सम म्हणजे काय बेरीज म्हणजे ऍडिशन. आता पुढे काय म्हणले फाइंड द के. बघा क्वेश्चनचा अर्थ डबल सांगतो सम ऑफ द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे याचा अर्थ होतोय खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे सांगा आधी सर्वप्रथम. कारण जर आहे कशामुळे आहे कारण इंडेक्स किती मॅक्सिमम इंडेक्स 2 कारण ह्याचा पॉवर मॅक्सिमम किती असला पाहिजे ऑलरेडी 2. जर 3 असेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. म्हणजे इथं असं म्हणलंय मग सम ऑफ द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. मग पुन्हा काय म्हणते फाइंड द के. म्हणजे आपल्या ह्याच्यात के दिले आणि के ची व्हॅल्यू फाइंड करा म्हणजे के ची किंमत काढा. काहीच करायचं नाही सुरुवातीला एकदम सोपं आहे. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले ते ऑलरेडी घेऊ फक्त तुम्हाला हे 8 कळाले पाहिजे ना. 8 असं म्हणतंय सम ऑफ द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल आणि देअर प्रोडक्ट. मग बघा आता तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं तसं लिहू आपण x स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. मग हे तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर मग कम्पेअर करा कशासोबत क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय त्यासोबत कम्पेअर करा. मग इथे लिहा कंपेअरिंग किंवा ह्याच्या समोर बी लिहू शकता कंपेअरिंग. बघा लक्ष द्या कंपेअरिंग विच इक्वेशन कशासोबत ह्याच्यासोबत कम्पेअर करायचं पण कोणता जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कम्पेअर करा म्हणजे तुलना करा. आता a ची किंमत इथे काय नाही किती असते 1 तर a इक्वल टू 1 b इक्वल टू काय -4k. म्हणजे लिहा b इक्वल टू -4k. मायनस विसरायचं नाही मायनस जर विसरलं तर पूर्ण प्रॉब्लेम चुकते. बघा c इक्वल टू c म्हणजे कॉन्स्टंट. आपल्या k इथं आपल्यासाठी k कॉन्स्टंट आहे पण कॉन्स्टंट फाइंड द k म्हणलं कॉन्स्टंट म्हणजे काय स्थिर संख्या. मग c ची किंमत काय k प्लस 3. बघा
आता आठ महत्वाची काय आपलं कंडिशन काय दिली आपण मानू आता रूट म्हणलं इथे लेट समजा अल्फा आणि बीटा रूट मानू लेट एक अल्फा रूट मानू आणि एक काय मानू बीटा मानू मग ह्याच्यासाठी बघा आता लेट मग एक अल्फा अँड इथे बीटा घेतो अल्फा अँड बीटा हे दोन काय आहेत रूट आहेत समजा तर बघा कंडिशन काय म्हणली सम ऑफ द रूट म्हणजे जे रूट आहेत त्यांची काय करा म्हणताय बेरीज त्याच्यानुसार चालायचं सम ऑफ द रूट मग रूट अल्फा आणि बीटा रूट आहेत सम म्हणजे बेरीज अल्फा प्लस बीटा बघा हे वाचायचं डबल सम ऑफ द रूट केले दोन सम त्या रूटची सम केली सम म्हणजे बेरीज पुढे काय म्हणले ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इज म्हणलं की बरोबर आपल्या लक्षात ठेवा इज म्हणजे बरोबर पुढे काय म्हणले डबल म्हणले 2 घ्या तिथं जर थ्राइज म्हणले 3 घ्यायचं देअर प्रोडक्ट म्हणजे गुणाकार कशाचा गुणाकार रूटचा गुणाकार रूट काय अल्फा आणि बीटा मग अल्फा इंटू बीटा मग याला द्या इक्वेशन वाटत काहीतरी A1 द्या किंवा गिवन लिहू शकता गिवन म्हणजे काय आपण म्हणाल दिले नाही त्यानंच दिले म्हणजे गिवन काय दिले बघा सम ऑफ द रूट झालं बरोबर सम ऑफ द रूट दोन रूट मानले एक अल्फा आणि एक बीटा आधी बेरीज इज म्हणजे बरोबर डबल म्हणजे दोन काय म्हणले देअर प्रोडक्ट कशाचा त्या रूटचा प्रोडक्ट म्हणजे ह्याच्यात काय नाही गुणाकार चिन्ह असते आता झालं आता बघा आपल्याकडे किमती माहिती अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आपण काढू शकतो फॉर्म्युला माहिती तुम्हाला तर बघा मग आता अल्फा प्लस बीटा इक्वल काय असते फॉर्म्युला मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटा सी बाय ए झाला आता ह्याच्यात तुम्ही किमती ठेवू शकतात इथं ए ची किंमत आहे बी ची आणि सी ची व्हॅल्यू आहे मग अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस ला मायनस बी ची किंमत काय आहे मायनस 4k मायनस म्हणजे ब्रॅकेट मध्ये अपॉन ए काय 1 अपॉन 1 हे मायनस मायनस काय होणार प्लस 4k बाय 1 लिहायची गरज नाही म्हणजे अल्फा प्लस बीटा 4k आलं अल्फा इंटू बीटा सी बाय ए सी काय k प्लस 3 बाय ए ची व्हॅल्यू काय 1 मग k प्लस 3 बाय 1 म्हणजे k प्लस 3 म्हणजे अल्फा इंटू बीटा काय आलं k प्लस 3 हे असे ब्रॅकेट करा बघा मग अल्फा प्लस बीटा किंमत भेटली अल्फा इंटू बीटा भेटली इथे किंमत ठेवा आता म्हणजे काय होणार तुमचं इक्वेशन आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची बघू आता निघते का नाही तर अल्फा प्लस बीटाची किंमत काय 4k ठेवा इथे व्हॉट 4k इक्वल टू ला इक्वल टू 2 ला 2 इन काय असते मल्टिप्लाय अल्फा इंटू बीटा किती आले k प्लस 3 मग k प्लस 3 झाला आता 4k मध्ये 2 ने मल्टिप्लाय करा 2 into k 2k 2 into 3 6 आहे k वाले जवळ आणा म्हणजे काय होणार 4k plus 2k इकडे आणल्या -2k equal to 6 4k minus 2k 2k equal to 6 तर k equal to 6 by 2 म्हणजे इथे बेत्री किती येणार 6 म्हणजे k ची किंमत व्हॅल्यू किती आली आपली k equal to 3 जर तुमचं जर आन्सर इथं जर टाकून बघितलं तर आन्सर चेक केलं बरोबर येऊ शकते तर k ची किंमत 3 आली क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होऊ शकते म्हणजे k ची व्हॅल्यू काय आली आपली 3 बघा तुम्हाला जर कुठे भी चेक करू शकता ठेवून इथं ठेवा हे 4 त्रिकोण 12 येणार कुठे किंमत चेक करू शकतात किंवा तर फाइंड k इक्वल किती आली व्हॅल्यू 3 मग खाली शेवटला व्हॅल्यू वाक्य देऊ शकतात तर व्हॅल्यू ऑफ द k इज 3 इथे लिहा वाक्य वाढलं व्हॅल्यू ऑफ k इज 3 म्हणजे असं पूर्ण काहीच करायचं नाही सुरुवातीला दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये असते त्याला कंपेअर करायचं a b c च्या किमती लिहायच्या इथं रूटचा प्रश्न आला म्हणून रूट मानले एक अल्फा आणि बीटा हे कुठून आलं तर त्याने दिलं हे गिव्हन कंडिशन हे वाचायचं तुम्ही डबल त्याच्यानुसार हे इक्वेशन आलं हे फॉर्म्युले दोन तुम्हाला काल शिकले ते दोन फॉर्म्युले जर काल ज्याने बघितलं नसेल त्याला हे समजणार नाही हे कालच फॉर्म्युला अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा झालं त्याच्यात किमती ठेवल्या स्टॉप करा सर वरचं दावा वरचं तर पहा आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला झालं पूर्ण प्रॉब्लेम झाला हे आयएमपी क्वेश्चन आहे कारण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतंय एकदम सोपा क्वेश्चन आहे फक्त तुम्हाला फॉर्म्युले पाठ लागतात तर आता आज आपण इथं स्टॉप करू उद्याच्या लेक्चर मध्ये आता पुढचा पॉइंट म्हणजे 5 नंबरचा क्वेश्चन झाला 6 आणि 7
क्वेश्चन उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ आपण. उद्या नंतर झाल्यानंतर आपल्या वर्ड प्रॉब्लेमला सुरुवात करायची. वर्ड प्रॉब्लेम झाला की आपला चॅप्टर संपत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपले 2 चॅप्टर कंप्लीट होतात. कशाचे? अल्जेब्राचे. नंतर आपण जॉमेट्रीला सुरुवात करू किंवा ह्याचा 3रा चॅप्टर सुरुवात करू. एवढं लक्षात ठेवा. आणि सर्वांनी आपली 5 जुलैला 5/2000 म्हणजे किती 20 5 जुलैला आपली एक्झाम आहे. पहिल्या चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर सांगितलेला होमवर्क तुम्ही वेळेवर करा. ग्रुपवर पाठवत चला. तर सर्वांना धन्यवाद. तेच का शेवट आहे.